श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सिया ऑफिशियलवर आपले सर्वांचे सुस्वागतम. नमस्कार, शुभ प्रभातम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे अनुक्रमाणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. सौती पुढे सांगू लागले, हे जग अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले असता ज्ञानरूपी अंजनाच्या शलाकेने त्याचे मिटलेले नेत्र उघडणारे हे भारत नावाचे काव्य आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे कधी संक्षेपाने तर कधी विस्ताराने प्रतिपादन करणाऱ्या भारतरूपी सूर्याने लोकांच्या डोळ्यातील झापड नष्ट केली. पूर्णचंद्राप्रमाणे असलेल्या या पुराणाने, भारत नामक इतिहासाने वेदरूपी चंद्रिकेचे तेज जगात सर्वत्र विकसित केले आणि माणसांची बुद्धी हीच जी कोणी कमले ती कमले उमलविली. मोहरूपी आवरण नष्ट करणाऱ्या या भारतरूपी प्रदीपाने या विश्वरूपी मंदिराचे सारे अंतर्गृह पूर्णपणे उजळून टाकले. हा भारत नावाचा इतिहास म्हणजे एक विशाल वृक्ष आहे. सर्व संग्रह नामक पर्व हे त्या वृक्षाचे बीज होय. पौलोम पर्व आणि आस्तिक पर्व ही दोन पर्वे म्हणजे त्या वृक्षाची मुळे होत. संभव पर्व हा त्या वृक्षाच्या शाखांचा पसारा समजावा. सभापर्व आणि आरण्यक पर्व ही दोन पर्वे म्हणजे त्या वृक्षावरील पक्ष्यांची घरटीच होत. अरणी पर्व म्हणजे त्या वृक्षाची बहरलेली शोभाच. विराट पर्व आणि उद्योग पर्व ही दोन पर्वे म्हणजे त्या वृक्षाचे सारभूत सामर्थ्य होय. भीष्म पर्व ही त्या वृक्षाची फार मोठी पुष्ट झालेली शाखा होय. द्रोण पर्व म्हणजे त्या वृक्षाची पाने होत. कर्ण पर्व म्हणजे त्या वृक्षावर डवरलेली पांढरी शुभ्र फुलेच. शल्य पर्व हा त्या वृक्षावरील फुलांचा दरवळणारा सुगंध आणि स्त्री पर्व आणि ऐशिक पर्व ही त्या वृक्षाची थंडगार गर्द सावली होय. शांती पर्व म्हणजे या वृक्षाची स्पृहणीय फले होत आणि अश्वमेध पर्व म्हणजे या वृक्षाला अंतर्बाह्य व्यापून टाकणारा अमृत रस होय. आश्रमवासिक पर्व ही या वृक्षाची आधारभूमी होय आणि मौसल पर्व इत्यादी पर्वे ही या वृक्षाच्या लांब पसरलेल्या शाखांच्या अग्रांप्रमाणे होत. शिष्ट म्हणजे ज्ञानी व संभावित ब्राह्मणांनी ज्याच्या सावलीत विसावा घेतला आहे असा हा भारत नामक इतिहासरूपी महावृक्ष पर्जन्य ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा आधार असतो त्याप्रमाणे जगातील सर्व श्रेष्ठ कवींचा आधार ठरेल. सौती पुढे म्हणाले, त्या महाभारत रूपी वृक्षावरील नित्य नूतन पुष्पांच्या आणि फळांच्या बहाराचे मी वर्णन करीन. ही पुष्पफले मधुर आणि पुष्टिकारक रसाने युक्त असून या रसामध्ये प्रत्यक्ष देवांना सुद्धा काही उणेपणा निर्माण करता येणार नाही. आपली माता सत्यवती आणि प्रज्ञावंत गांगेय भीष्म या दोघांनी आज्ञा केल्यामुळे कृष्णद्वैपायन व्यासांनी पूर्वी विचित्रवीर्य राजाच्या स्त्रियांच्या ठिकाणी अग्नीप्रमाणे तेजस्वी असे 3 पुत्र निर्माण केले. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांचा जन्म झाल्यानंतर
प्रज्ञावंत व्यासमुनी तपश्चर्या करण्यासाठी पुन्हा आश्रमात निघून गेले. ते 3 पुत्र लहानाचे मोठे झाल्यावर त्यांना पुत्र पौत्र झाले आणि ते 3 पुत्र निधन पावल्यावर महर्षी व्यासांनी या मनुष्य लोकात भारत नामक इतिहासाची रचना केली. त्यानंतर जन्मेजयाने सत्र आरंभिले असता व्यासांची भारताचे कथन करण्याविषयी विनवणी केली आणि सत्रामध्ये एकत्र आलेल्या अनेक ब्राह्मणांनी सुद्धा याच बाबतीत व्यासांना सहस्त्रशः विनविले. या त्यांच्या विनवणीकडे लक्ष देऊन यज्ञसभेमधील सदस्यांच्या समवेत बसलेल्या व्यासांनी आपल्या जवळच बसलेल्या वैशंपायन नावाच्या शिष्याला यज्ञकर्मामधील विश्रांतीच्या काळात भारत नामक इतिहास ऋषींकडून पुन्हा पुन्हा प्रेरणा झाल्यामुळे ऐकविला. कुरुवंशाचा विस्तार, गांधारीची धर्मशीलता, विदुराची प्रज्ञा, कुंतीचे धैर्य, कृष्णाचे महानुभावत्व, पांडवांचे सत्यवादित्व, धृतराष्ट्राच्या पुत्रांचे म्हणजे कौरवांचे दुराचरण इत्यादी गोष्टी भगवान द्वैपायन महर्षींनी कथन केल्या. पुण्यकर्मांचे आचरण करणाऱ्या लोकांच्या चरित्रांचे वर्णन करणाऱ्या उपाख्यानांसह 1,00,000 श्लोक असलेले व्यासांनी सांगितलेले महाभारत हे आद्य भारत होय. त्यानंतर उपाख्याने वगळून व्यासांनी 24,000 श्लोकांची जी भारत संहिता तयार केली. त्या संहितेला भारत असे नाव विद्वानांनी दिले. त्यानंतर महर्षी व्यासांनी पुन्हा एकदा भारत संहितेचा संक्षेप केला आणि अनुक्रमणिकाध्याय व निरनिराळ्या पर्वामध्ये असलेले वृत्तांत 150 श्लोकांमध्ये अंतर्भूत केले. हे महाभारत प्रथम महर्षी व्यासांनी शुक नामक आपल्या पुत्राला पढविले. त्यानंतर त्यांनी आपल्या इतर अधिकारी शिष्यांना ते कथन केले. महर्षी व्यासांनी 60,00,000 श्लोक असलेली आणखी दुसरी एक संहिता तयार केली. या 60,00,000 श्लोकांपैकी 30,00,000 श्लोक देवलोकामध्ये सुप्रतिष्ठित आहेत. उरलेल्या 30,00,000 श्लोकांपैकी 15,00,000 श्लोक व्यासांनी पितृलोकामध्ये आणि गंधर्व लोकामध्ये 14,00,000 श्लोक कथन केले आणि बाकी राहिलेल्या 1,00,000 श्लोकांची संहिता या मर्त्यलोकात राहिली. नारद मुनींनी हे महाभारत देवांना ऐकविले. असित देवलाने पितरांना ऐकविले. गंधर्व, यक्ष आणि राक्षस यांना व्यासपुत्र शुकाने महाभारत ऐकविले आणि या मर्त्यलोकामध्ये महर्षी व्यासांचे धर्मशील आणि सर्व वेदवेत्या पुरुषांमध्ये जे श्रेष्ठ असलेले शिष्य जे वैशंपायन त्यांनी कथन केले. वैशंपायनांनी जे मला सांगितले ते 1,00,000 श्लोकांचे भारत आता मी म्हणजे सौती कथन करीत आहे. आज आपण इथे थांबूया. याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.